आज आपण मस्त असा रवा आणि भाज्या वापरून पौष्टिक असा रवा वडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। हा रवा वडा बाहेरून कुरकुरीत आणि आतमधून मस्त असा सॉफ्ट तयार होतो। तुम्ही हा वडा चटणी सोबत किंवा सॉस सोबत देखील खाऊ शकता। अगदी 15 ते 20 मिनिटांमध्येच हा वडा तयार होतो। तर चला तर मग हा भरपूर असा पौष्टिक रवा वडा कसा बनवायचा ते पाहूयात। नमस्कार, मी पूजा, तुमचं माझ्या दिव्य अंकुर किचन मध्ये खूप 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 स्वागत। तर आज आपण मस्त असे पौष्टिक रवा वडे कसे बनवायचे ते पाहणार आहोत। हे रवा वडे खूप पौष्टिक असे तयार होतात आणि चवीला देखील खूप अप्रतिम लागतात। तर आज आपण रव्याचा वापर करून आणि भरपूर साऱ्या भाज्या टाकून पौष्टिक असा रवा वडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। हा रवा वडा कसा बनवायचा ते पाहूयात आणि पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। तर आज आपण पौष्टिक आणि झटपट होणारे रवा वडे कसे बनवायचे ते पाहणार आहोत। तर रवा वडे बनवण्यासाठी इथे एक मोठी वाटी रवा घेतलेला आहे। मी इथे जाड रवा वापरलेला आहे। आता आपण वडे बनवण्यासाठी बॅटर तयार करून घेऊया। तर त्यासाठी मी इथे एक बाउल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला हा रवा टाकून घ्यायचा आहे। मी हा नाश्ता 3 ते 4 जणांसाठी बनवत आहे, त्यामुळे एक मोठी वाटी मी इथे रवा घेतलेला आहे। याचं वजनी प्रमाण म्हणाल तर हा 500 ग्रॅम रवा आहे। त्यानंतर ह्या रव्यामध्ये दही घालून घ्यायचे। मी इथे 1 वाटी फेटलेलं दही घेतलेलं आहे, ते घालून घ्यायचे याच्यामध्ये। त्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे घालून घ्यायचे। त्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा मिरे पावडर टाकून घ्यायची आहे। त्यानंतर ह्याच्यामध्ये 1 वाटी बारीक चिरलेली शिमला मिरची घालून घ्यायची आहे। त्यानंतर 1 वाटी गाजर घालून घ्यायचे बारीक चिरलेलं। त्यानंतर 1 वाटी कांदा घालून घ्यायचा आहे। त्यानंतर बारीक चिरलेला कढीपत्ता, त्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची। मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता। मी इथे तिखट हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत 3 ते 4, त्या बारीक करून टाकलेल्या आहेत। त्यानंतर 1 चमचा आलं लसूण पेस्ट आणि 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर। आता हे मिक्स करून घेऊयात। रवा, दही आणि भाज्या व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायचा आहे। भाज्या इथे बारीकच चिरून घालायच्या आहेत। तुम्हाला ज्या काही भाज्या आवडत असतील त्या तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता। तर आता हे मिक्स करून झालेलं आहे। त्यानंतर ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे। मी इथे 1 चमचा मीठ वापरलेला आहे। मी इथे 1 वाटी रवा घेतला होता, तर त्याच वाटीने मी इथे पाणी घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे बॅटर घट्टसर असं भिजवून घ्यायचं आहे। पाणी एकदम घालायचं नाही, थोडं थोडं पाणी घालायचंय। तर आपल्याला घट्टसर असं बनवून घ्यायचं आहे, जास्त पातळ ठेवायचं नाही। पातळ जर ठेवलं तर आपल्याला रवा वडे बनवता येणार नाहीत। तर इथे बघू शकता आपलं बॅटर इथपर्यंत असं घट्ट असलं पाहिजे। जास्त पातळ जर आपल्याकडून बॅटर झालं तर वडे आपल्याला व्यवस्थित करता येत नाहीत। त्यानंतर याच्यावर झाकण ठेवायचंय आणि 10 मिनिटांसाठी हे बॅटर आपल्याला असंच ठेवायचं आहे रवा भिजण्यासाठी। तर इथे पाहू शकता 10 मिनिटं झालेली आहेत आणि रवा सुद्धा व्यवस्थित असा भिजलेला आहे, पाहू शकता। त्यानंतर याच्यामध्ये हिंग टाकून घ्यायचे पाव चमचा आणि त्याचबरोबर मी इथे पाव कप तांदळाचं पीठ वापरलेलं आहे। तांदळाच्या पिठाने आपले रवा वडे कुरकुरीत होतात आणि खायला देखील टेस्टी लागतात, त्यामुळे ह्याच्यामध्ये मी पाव कप तांदळाचं पीठ टाकून घेतलेलं आहे। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय, म्हणजे आपलं बॅटर पातळ देखील होत नाही, व्यवस्थित असं तयार होतं रवा वडे तयार करण्यासाठी। तर ते मिक्स करून झालेलं आहे। त्यानंतर ह्याच्यामध्ये मी एक इनो पावडर टाकून घेत आहे। तुम्ही इनोच्या ऐवजी याच्यामध्ये सोडा टाकला तरी चालेल। तर मी इथे 1 चमचा ह्याच्यामध्ये इनो पावडर टाकून घेतलेली आहे। तुम्हाला इनो नसेल टाकायचा तर तुम्ही ह्याच्यामध्ये पाव चमचा खायचा सोडा घातला तरी चालेल। ह्याच्यामध्ये पाणी नाही टाकायचंय इनो घातल्याच्या नंतर आणि मिक्स करून घ्यायचंय। त्यानंतर चमचा साईडला ठेवायचा आहे आणि हाताच्या साहाय्याने याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय, म्हणजे आपले रवा वडे एकदम असे सॉफ्ट आणि कुरकुरीत असे तयार होतात। 1 मिनिट अशा प्रकारे आपल्या हाताने मिक्स करून घ्यायचंय। रवा वडा बनवण्यासाठी अशा प्रकारे इथे आपलं बॅटर तयार झालेलं आहे। अगदी
सहज पद्धतीने आपल्याला हातावरती वडा बनवता येतो। म्हणजे हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे। आता आपण ह्या बॅटरचे वडे तयार करून घेऊया। वडे तळण्यासाठी मी इथे कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण वडे सोडून घेऊया। वडे सोडताना सावकाश सोडून घ्यायचे, अंगावर तेल उडणार नाही ह्याची काळजी घ्यायची आहे। आणि तुमच्या आवडीप्रमाणे छोटे मोठे वडे तुम्ही ते तयार करून घेऊ शकता। अशा प्रकारे मी तेलामध्ये सगळे वडे सोडून घेतलेले आहेत। आता हे मस्त सोनेरी कलर येईपर्यंत दोन्ही साईडने आपल्याला खरपूस असे तळून घ्यायचे आहेत। रवा वडे तळताना डायरेक्टली झाऱ्याने लावायचं आहे। अगोदर चमच्याच्या साहाय्याने आपल्याला अलगदपणे आपल्याला हे वडे तेलामध्ये असे हलवून घ्यायचे आहेत की जेणेकरून ते वडे खाली चिटकणार नाहीत आणि आपले वडे तुटणार नाहीत ह्याची काळजी घ्यायची आहे। पाहू शकता अशा प्रकारे हे वडे मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत। वडे तळताना गॅस मीडियम ठेवायचा आहे, जास्त स्लोही ठेवायचा नाही आणि जास्त मोठाही ठेवायचा नाही। मीडियम गॅसवरती आपल्याला हे वडे मस्त असे कुरकुरीत तळून घ्यायचे आहेत। तर आपण हे वडे आता मस्त कुरकुरीत तळून घेऊया। तर इथे 4 ते 5 मिनिटं झालेली आहेत आणि वडे बघू शकता मस्त असे आपले कुरकुरीत होईपर्यंत तळले गेलेले आहेत। एवढेच आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत। मस्त असे कुरकुरीत हे वडे तयार होतात। तर आपले हे वडे आता तळून झालेले आहेत। आपण एका प्लेटमध्ये हे वडे काढून घेऊया। तर इथे पाहू शकता किती मस्त असे आपले कुरकुरीत रवा वडे इथे तयार झालेले आहेत। मस्तच। तर आता आपण हे वडे खायला घेऊया। तर इथे पाहू शकता मस्त आपण असे कुरकुरीत इथे हे वडे तयार करून घेतलेले आहेत। याचा तुम्ही आवाज ऐकू शकता। किती मस्त असे आपले इथे कुरकुरीत हे वडे तयार झालेले आहेत। अगदी आपण सोप्या पद्धतीने हे रवा वडे तयार करू शकतो। हे रवा वडे मुलांच्या डब्यांसाठी किंवा छोट्या मोठ्या भुकेसाठी सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही करू शकता। खूप सिंपल पद्धतीने आपण हे मस्त आणि कमी तेलकट असे हे वडे तयार होतात। मस्तच अगदी घाई गडबडीमध्ये झटपट असे हे रवा वडे तयार होतात। 15 ते 20 मिनिटातच हे रवा वडे आपले तयार होतात। तर मी तुम्हाला एक रवा वडा फोडून दाखवते, आवाज ऐकू शकता तुम्ही। पाहू शकता मस्त आतून असे खुसखुशीत आणि बाहेरून कुरकुरीत असे वडे तयार झालेले आहेत। पाहू शकता मस्त असे पौष्टिक हे वडे तयार होतात। मी या वड्यांसोबत एक चटणी तयार केलेली आहे। तुम्ही हे वडे चटणी सोबत किंवा एखाद्या सॉस सोबत देखील खाऊ शकता। खूप मस्त लागतात आणि खूप असे हेल्दी देखील तयार होतात। कमी साहित्यामध्ये भाज्या घालून केलेले मस्त असे हेल्दी रवा वडे तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग भेटूया अशा पुढील नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा।